आज आपण घरी विकतसारखी कुल्फी तयार करतो आहे. कुल्फी म्हटलं की कधी कोणी नाही म्हणतच नाही, खाल्ल्याच जाते, छोटीशी असते, पटकन संपते. तर आपण आज अशीच मस्त मलाईदार कुल्फी तयार करतो आहे. मी इथे लोखंडाची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आपण 5 ते 6 चमचे पाणी घालून घेतलं आहे. पाणी नीट उकळल्यावर यामध्ये आपण दूध घालायचं आहे. हे फुल क्रीम मिल्क आहे. सहसा जे दूध तापवलेलं नाही आहे असंच दूध आपण इथे वापरायचं आहे. डायरेक्ट आपण पॅकेट फोडून दूध घेतलं तर फार चांगलं, फक्त फुल क्रीम असायला हवं. आणि या दुधाला सतत तुम्ही ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे आणि बाजूला जे क्रीम तयार होणार, मलाई तयार होणार, तिला पुन्हा दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक 10 मिनटं हे दूध आटवायचं आहे. तर आपण पाहू शकता की आता हे दूध पहा, क्वांटिटी कमी झालेली दिसते आहे दुधाची. अजून थोडंसं आपल्याला याला आटवायचं आहे. 1/4पेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं आहे. आणि आता असे बबल्स आले की समजून जायचं की आता बस एक 2 ते 3 मिनटं आपल्याला अजून दूध उकळवायचं आहे आणि मग झालं. तर हे बबल्स जितके जास्त आले तितके त्याची बाजूला क्रीम जास्त तयार होतं. ते पुन्हा काढून घ्यायचं, आपल्या दुधात घालून घ्यायचं. पाहू शकता की आपल्याला जितकं जमेल तितकं व्यवस्थित क्रीम काढून आपल्या कढईमध्ये त्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं दूध आता ऑलमोस्ट झालेलं आहे, पूर्णपणे ते आटून गेलेलं आहे. मी गॅस बंद केला आहे. गॅस बंद केल्यावर हे अशा पद्धतीने आपल्याला आटलेलं दूध दिसतं. इथे आपण आता खडीसाखर वापरणार आहे. खडीसाखर नसल्यास साखर पण आपण वापरू शकतो. याला आपल्याला कॅरमलाइज करायचं आहे. खडीसाखर मिक्सरमधून छान फिरवून घ्यायची आणि त्यातली 1/4 कप खडीसाखरची जी पिठी झालेली आहे ती आपल्याला वापरायची आहे. 1/4 कप एवढी पण आपल्याला सफिशियंट आहे छान गोड कुल्फी होण्यासाठी. पहा, हळूहळू साखर आपल्याला विरघळताना दिसते. आता ही पूर्णपणे विरघळलेली आहे. हे जळू नये यासाठी आपण यामध्ये थोडं पाणी घालत राहणार आहे. पाणी घातल्याने हे जळणार नाही आणि आपल्याला हवं तसं कॅरमलाइज करणं सोपं जाणार. तर आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते. साधारण 3 चमचे मी यात पाणी घालते आहे. आणि ही पूर्णपणे पहा विरघळलेली आहे, व्यवस्थित विरघळलेली आहे. 3 चमचे मी पाणी घातलं आहे यामध्ये. पुन्हा हलवून घ्या. साधारण या सगळ्या प्रोसेसला 2 मिनटं एवढंच लागतं. थोड्याशा गुठळ्या तयार होतात, त्यांनी काही हरकत नाही. जेव्हा आपण याला दुधामध्ये ओतून घेऊ तेव्हा ते डायल्यूट होऊन जातं. थोडंसं माझं जळायला येतं आहे का, तर मी अजून थोडंसं पाणी घालून घेते जेणेकरून ते नीट कॅरमलाइज होऊन जाणार. आपण थोडंसं पाणी घातलं आहे. तर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता आपलं हे सगळं मिक्सचर आपण आपल्या जे आटवलेलं दूध होतं त्या कढईमध्ये घालणार आहे. हे लम्स पण आहे ते सुद्धा आपल्याला घालायचे, ते आरामात डायल्यूट होतात. तर आता आपण हे सगळं मिक्सचर ओतून घेऊया आपल्या कढईमध्ये. पाहू शकता याच्यामुळे जो रंग कुल्फीचा, विकतच्या कुल्फीचा जसा रंग येतो ना, बस तसाच रंग येतो. आणि आपण इतकं दूध आटवल्यामुळे ते छान मलाईदार पण झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता दुधाची कन्सिस्टन्सी. आता पण आपल्याला 1-2 मिनटं हे सगळे जे या सगळ्या गोष्टी एकत्र होईपर्यंत, नीट मिक्स होईपर्यंत आपल्याला दुधाला आटवायचं आहे. लो फ्लेमवर आता आपण आटवणार आहे. हळूहळू ते आटवलं गेलं की आपली कुल्फीसाठी जसं आपल्याला दूध हवं आहे तसं रेडी होऊन जाणार. तुम्ही पाहू शकता की आपलं दूध कसं छान दिसतं आहे, मस्त घट्ट मलाईदार. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज चॅनलवर पाहत राहा. आता आपलं झालं. आता हे पहा, आधी जो मोठा साखरेचा गोळा होता तो आता एकदम डायल्यूट होऊन गेलेला आहे. आता तो हळूहळू कमी होतो आहे आणि आपल्या दुधाचा रंगसुद्धा पहा बदलताना दिसतो आहे आपल्याला. आता ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे. गॅस बंद करून द्यायचं आणि याला थंड होऊ द्यायचं. थंड झालं की ही अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. एक 15-20 मिनटाला थंड व्हायला लागतात. आता मी एका छोट्याशा मटक्यामध्ये, आपण मटका कुल्फी पण खूपदा खातो, अशा एका मटक्यामध्ये पण कुल्फी सेट करायला ठेवते. आणि त्याचप्रमाणे मी जसं म्हटलं की आपण विदाऊट मोल्ड आईस्क्रीम करतो आहे, तर मी इथे कोन बनवून घेतलेले आहे. आणि या कोनमध्ये मी हे आपलं जे मिक्सचर आहे किंवा आपली ही जी आटवलेलं दूध आणि आटवलेलं जे दूध आहे हे आपण यामध्ये घालणार आहे.
म्हणजे कुल्फीचं मिक्सचर आपण यामध्ये आता घालतो आहे. 2 कोन बनवून घेतलं आहे मी. 2 कोनमध्ये हे मिक्सचर घालते आहे. आणि आता त्याचप्रमाणे मी याला एक्स्ट्रा सपोर्ट द्यायला एक जाड कागदाचे कोन पण बनवून घेतले आहे. पण हे ऑप्शनल आहे, काही गरज नाही. एका मोठ्या ग्लासमध्ये जर तुम्ही ठेवलं तरी ते नीट राहतात. पण मला सपोर्टसाठी म्हणून वाटलं तर मी थोडेसे जाड कागदाचे कोन बनवून घेतले आणि त्यामध्ये घालून घेतलं. आणि याच्यावर मी रबर लावून घेतला. दोन्ही कोनला आपण रबर लावून घ्यायचा आणि याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. तर आणि त्याचप्रमाणे आता आपला जो छोटासा मटका आहे याच्यावर मी प्लास्टिक लावलं. तुमच्याकडे सिल्वर फॉईल असल्यास तुम्ही सिल्वर फॉईलसुद्धा लावू शकता. आणि याला फ्रीजमध्ये आपण ठेवून देऊया. साधारण 3 तासांनी मी ही कुल्फी काढलेली आहे. ही थोडीशी जमलेली आहे. यामध्ये मी स्टिक इन्सर्ट केलं आणि पुन्हा त्याला रबर लावून बांधून टाकलं. आणि मग मटका कुल्फी करताना समजा दूध खूपच जास्त आटलं गेलं तर अशा वेळेला तुम्ही घरचं साधं दूध घालूनसुद्धा त्याला थोडं डायल्यूट करू शकता. इथे माझी 7 तासांनी कुल्फी तयार झाली. मी त्याला पाण्यामध्ये 2-3दा डिप केलं आणि त्यानंतर हाताने रब करून अशी कुल्फी बाहेर काढली. इझिली खूप छान पद्धतीने ही कुल्फी निघते. तुम्ही पाहू शकता छान दाणेदार झाली आहे. विकत जशी मिळते लहानपणी जशी खायचो बस तशीच कुल्फी आत्ता आपली तयार झालेली आहे. आपली मटका कुल्फी पण तयार झालेली आहे. यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट आधी घालून घेतलेले होते. आवडल्यास घ्यायला, ऑप्शनल आहे. आणि